नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की बरेचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स खाली येत आहेत की सर 6.8चा व्हिडिओ करा, 3.2 दाखवा किंवा नवोदयचा तुम्ही ऑनलाईन क्लास घेत आहात का। तर तुमच्या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की आपण नवोदयचं जे नवनीतचं पुस्तक आहे त्यामध्ये पहिल्या पाठापासून ते शेवटच्या गणित विषयाच्या पाठापर्यंत जेवढे सराव संच आहेत त्या प्रत्येक सराव संचामधलं प्रत्येक उदाहरण घेतलेलं आहे, आलं का लक्षात। आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पाठाच्या खाली जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असतात ते सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत। आता ते कसे पाहायचे याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे पहा, तुम्हाला मी दाखवतो। आपला हा एक व्हिडिओ सुरू आहे, खाली संजय ठाकूर मॅथ नावाचं हे जे नाव आहे, तर या नावावर तुम्ही टच केलं की तुम्ही सरळ काय होतात, चॅनलला चालले जातात। चॅनलला गेल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं हे दिसतं, होम, व्हिडिओ, शॉर्ट, प्लेलिस्ट। आता हे माझा नवोदयच्या तुम्हाला नवोदयवाल्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतानाचा हा मागचा व्हिडिओ आहे। तर त्या ठिकाणी जो प्लेलिस्ट आहे तर ह्या प्लेलिस्टला तुम्ही क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं तुम्हाला 5वी स्कॉलरशिप परीक्षा हा प्लेलिस्टमध्ये दिसेल, त्याच्यामध्ये स्कॉलरशिपचे व्हिडिओ आहेत। नवोदय गणित 2026 दिसेल, त्यामध्ये नवोदय गणितचे थोडेसे व्हिडिओ आहेत। संपूर्ण नवोदय मानसिक क्षमता चाचणी, त्यामध्ये काही बुद्धिमत्तेच्या संदर्भात व्हिडिओ केलेले आहेत। परंतु नवोदय गणित जो आहे, संजय ठाकूर मॅथ प्लेलिस्ट नवोदय गणित, तर या ठिकाणी क्लिक करायचं। तुम्हाला असा आयकॉन ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही हे नवोदयचे जे व्हिडिओ आहेत हे 1.1, 1.2 इथून संपूर्ण हे नवोदयचं जे गणित आहे ते तुम्ही पाहू शकता। नफा तोटा वेगवेगळे सर्व पाठा, म्हणजे एक असाही व्हिडिओ केलेला आहे की सगळ्या पाठाचे मिळून 12 उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न। तर अशा पद्धतीने या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं या ठिकाणी सोल्युशन मिळवू शकता। आणि दुसरी एक गोष्ट आहे, काय होतं, गणित सोडवण्याच्या नादात ओघामध्ये आपण काही नवोदयच्या पुस्तकावरच काही उदाहरणं सोडवलेली आहेत। गणित आपण सोडवलं एक आणि त्याचं जे उत्तर आहे गोल करताना समजा पर्याय क्रमांक 4 आलेला आहे, असं बहुतांश ठिकाणी नाही परंतु क्वचित एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल की सी उत्तर गोल करायच्या ऐवजी ए उत्तर गोल झालं किंवा डी उत्तर गोल करायच्या ऐवजी सी झालेलं असेल, तर तेवढंच तुम्ही ते समजून घेऊ शकता। आणि त्याचं जे करेक्शन आहे तर त्या संदर्भाचा जो खुलासा आहे तो त्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेला आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। नजर चुकीने एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा प्रकार झालेला आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा मी त्याच्यावर हळूहळू काम करणार आहे आणि तो संपूर्ण घटकाचा नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल, तो काही दिवसानंतर आपण टाकणार आहोत। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे एखाद्या म्हणजे उत्तर गोल करत असताना जातं, आणि मला आज खूप आनंद वाटतो की तुम्ही काय करतात, तुम्ही हे इतकं बारीक निरीक्षण असतं। सर मला कॉमेंट येतात की सर हे ठराविक उत्तर हे एकदा पहा, हे बरोबर करून घ्या। अशी एखादी चूक माझ्याकडनं झालेली आहे ते तुम्ही समजून घ्या आणि त्याचं उत्तर, आपण सोडवलेला प्रश्नसुद्धा नवनीतच्या पाठीमागं उत्तर दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करत जा। धन्यवाद।